नमस्कार, मी वैशाली स्नॅक्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण मिसळ बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मिक्स मटकी घेतलेली आहे, मिरची पावडर, मीठ, हळद, 3 टमाटर कापून घेतले बारीक, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि 3 कांदे घेतले बारीक कापून आणि बटाटा आणि मटन मसाला. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मटकी टाकून घेऊया. स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी पहिल्यांदाच आणि पाणी घालून घेऊया. पाणी जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. हल्दी पावडर, थोडंसं मीठ घालून घेऊया आणि आपण आता कुकरचं झाकण बंद करून 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया. तर आपली मटकी शिजून झाली, तिला थंड होण्यासाठी ठेवली आहे. तोपर्यंत आपण त्याची तयारी करून घेऊया. पातेले ठेवलेलं आहे गरम करायला. तर तेल टाकून घेऊया. मी जर म्हटलं तर तेल जास्तच येतं. 4 चमचे तेल घालणार आहे. कमी जास्त करू शकता. तेल जास्त म्हणजे मी तरी आली तरच मिसळ छान वाटते. 4 चमचे तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर कढीपत्ता टाकून घेऊया. तेल आपलं गरम झालं आहे, बघू शकता तुम्ही. पहिल्यांदा कढीपत्ता टाकून घेते. कांदा घालून घेऊया. छान चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता आपल्याला. हे लवकर मऊ पडतो. एक चमचा मीठ घालून घेऊया म्हणजे लवकर कांदा पण होतो. थोडंसं गुलाबी रंगावर करायचं आहे आपल्याला कांदा. छान आपला कांदा गुलाबी कलरचा झालेला आहे, गुलाबी कलर आलाय. तर आपण अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया. अद्रक लसूणची पेस्ट 2 चमचे त्याला छान हलवून घेऊया. अद्रक लसूणची पेस्ट पण छान परतली गेली आहे. थोडीशी हळदी पावडर घालून घेऊया. टमाटर घालून घेऊया. त्याला पण छान परतून घेऊया. तेलामध्ये छान ह्याला बारीक करायचं आहे आपल्याला. तर बघू शकता आपला टमाटा खूप छान बारीक झालेला आहे. बघू शकता पूर्ण बारीक केलेला आहे टोमॅटो. तर आपण मिरची पावडर घालून घेऊया. तर तिखट पण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर मिसळ मी तिखट बनवणार आहे. 2 चमचे मिरची पावडर आणि आपला सुहानाचा मटन मसाला
मिनटं भाजून घ्यायचं. तर हे 2 मिनटं आपण परतून घेतलं आहे. तर आपली इकडे मटकी पण बघू शकता शिजून झालेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये मटकीचं थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे खाली जो मसाला आहे तो जळणार नाही. बघू शकता खूप छान बारीक झालेला आहे आपला मसाला. मटकी टाकून घेऊया. घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. जास्त घट्ट वाटत असेल तर गरम पाणी करून घालायचं आहे त्याच्यामध्ये. तर मी थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं आहे. गरम पाणी टाकून घ्यायला याच्यामध्ये. आणि हा उकडलेला बटाटा आहे तो कुस करून घालायचा आहे, म्हणजे त्याने छान टेस्ट येते मिसळला आणि अजून घट्टपणा पण येतो. असं त्याला छान बारीक कुस करून घ्यायचा आहे हाताने. तर मीठ पण आपल्याला चवीप्रमाणे घालून घ्यायचं आहे. आपण मटकी शिजवताना पण थोडं घातलेलं होतं आणि फोडणीमध्ये पण. तर मीठ आपल्याला थोडंसं बघूनच घालायचं आहे. आपल्या इकडं पाणी गरम झालेलं आहे. पाणी घालून घेऊया, छान उकळी काढून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालून घेते. तर याला आपण एक उकळी काढून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. ह्याला एक छान उकळी काढून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. बटाटा तुम्ही मटकी शिजवताना पण याला बारीक फोडी करून घालू शकता. मी हा उकडलेला बटाटा होता माझ्याकडे म्हणून मी तो वापरला आहे. उकडून पण घेऊ शकता तुम्ही आणि मटकी शिजवताना एकदम बारीक फोडी पण करू शकता. आपल्या मटकीला मिसळला छान उकळी आली आहे. बघू शकता तुम्ही, तरी पण छान आलेली आहे. 2 मिनिटे ह्याला छान उकळी काढून घेऊया. एकदा नक्की करून बघा तुम्ही घरी मटकीची भाजी मिसळ. छान लागते. माझ्या पद्धतीने करून बघा. आणि ज्यांनी आतापर्यंत माझ्या वैशाली आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांच्यासाठी खूप धन्यवाद. ज्यांनी केलं नसेल, जे नवीन लोक आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर बघू शकता तुम्ही मिसळीला छान उकळी आली आहे. बारीक गॅसवर 1 मिनिट ठेवूया. तर बघू शकता तुम्ही आपली मटकीची भाजी किंवा त्याला मिसळ पण बोलू शकता आपण. मिसळ छान उकळली आहे. गॅस बंद करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये आपण थोडीशी काढून घेऊया. तर बघू शकता आपली मिसळ तयार झालेली आहे. तर या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका. माझ्या वैशाली स्नॅक्स या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या रेसिपी.